आपण सगळ्यांनी बघत असाल एक खेळीमेळीच्या वातावरणात एक चांगली चर्चा या सभागृहात झाली। सदस्यांनी दिलेल्या सूचनेचा सामवेश करून आपण दुरुस्तीसह हे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलं आहे आणि जे जे सदस्यांनी जे जे कामं सुचवले आहेत ते नक्कीच या अंदाजपत्रकात आपण टाकलेले आहेत आणि येणाऱ्या काळात एक चांगलं शहरात आम्ही काम करू। ते वाढलं आणि या वर्षी पण जे म्युनिसिपल बॉन्ड रेस केलेले आहेत आणि तर त्यामुळे तो वाढलेला आहे। पुढच्या वर्षी तसा काही आपल्याला नाही करायचे आहे म्हणून तो कमी झाला आहे, त्याचा मुख्य कारण तोच आहे। आपला दुसरा प्रश्न होता बीओटी प्रपोजल 112 कोटीवर जे आम्ही त्याच्या तरतूद अशी केलेली आहे की तेवढ्या आपल्याला कमी येईल। आता याचं मुख्य कारण काय आहे की आपल्याकडे सिंहस्थ होतोय, तर जसं प्रयागराजमध्ये पाहिलं की बरेच ठिकाणी त्यांनी टेंट सिटी केले होते, ते टेंट सिटी आता नाशिकमध्ये कुठे होणार? नाशिकची जागा म्हणजे आपली मनपाची भरपूर जागा आहे तिथे होऊ शकते किंवा आता समजा जसा नंतर पण कुंभ झाल्यानंतर आपल्याला साबुरावची जागा भूसंपादन झाली तर त्या जागेचा थोडा जे आपण कसा काय वापरतो टेंट सिटी वगैरे अशी काही धार्मिक नगरी तिथे आपण करू शकतो ब्युटी मोडवर, अशा प्रकारचा तो थोडा प्लॅनिंग करून ठेवलेला आहे। आणि बाकीचे पण आपले जे भूखंड आहे समजा आता यशवंत मंडईचं आहे जिथे आपण MLCP करतोय तिथून पण आपल्याला हे मिळेल, उत्पन्न मिळेल। भरपूर असे 5-6 ठिकाण आहे मोठे मोठे जिथे आपल्याला चांगला उत्पन्न मिळू शकतो। अशा प्रकारे ही गोष्टी आपण पकडली आहे आणि जे तुमच्या रेट्स बाबतचं जे चर्चा होती ते आपल्या आता जसा जसा तो जे प्रपोजल पुढे जाईल त्याप्रमाणे त्याचे रेडिमेक्शनप्रमाणे आपण ते ठरवतो की किती आपल्याला मिळाला पाहिजे, तर तो खूप केस स्पेसिफिक असतो आणि हा याचा तसा काही केस स्पेसिफिक डिटेलिंग अजून केला नाही आहे कारण की आपली स्थिती बघूनच आपण पुढे करणार। येस हां, नंतर या वर्षाचा आतापर्यंतचा रेव्हेन्यू किती कलेक्ट झाला आहे? 24 कोटी कसा काय झाला? त्याच्यासाठी काय आहे आपला की ना एक शाळेचं काम होतं, त्याची निधी आपल्याला शासनाकडून मिळाली होती, केंद्र शासनाकडून, पण तो आपल्याला या बजेटमध्ये आलेला आहे। त्याचा वर्क ऑर्डर अजून व्हायचा आहे बरोबर? हां, वर्क ऑर्डर तो पण स्टँडिंग आता येईल, तर तो एक मोठा काम आहे एज्युकेशनमध्ये, त्याची शासनाची निधी आल्यामुळे आपला हा बजेट आम्ही वाढवला आहे। मागचे संस्थांना आपण मनपाने करायचे तर 350 कोटीचा लोन घेतला होता आणि तो बँकेचा लोन होता। आपण आता ही ग्रीन बॉन्ड आणि किंवा बॉन्ड कशाला घेतला त्याचं मुख्य कारण काय आहे? तुम्ही माननीय वित्तीय मंत्री केंद्र शासन यांची स्पीच बजेट स्पीचमध्ये ऐकलं असेल की जे मनपा अशा लोन घेत आहेत त्यांना ते प्रोत्साहन म्हणून काही निधी उपलब्ध करून देत आहे। तर आपला जे डिसेंबरमध्ये झाला त्याच्यात आपल्याला 26 कोटी मिळणार आहे, त्याच्या ऑलमोस्ट अप्रुव्हल स्टेजला आहे आणि आता जे झाला त्याच्यात ग्रीन बॉन्डमध्ये 20 कोटी मिळणार आहे। असं जर केलं तर समजा 200 कोटीवर 26 कोटी मिळत आहे तर आपला जे इंटरेस्ट रेट आहे तो बँकेपेक्षा कमी होत जातो, तो जवळपास 6% पर्यंत येईल। जर कुठली बँकमध्ये तेवढा इंटरेस्ट रेट नाही, त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे। हां, असाच ग्रीन बॉन्डमध्ये पण आहे, तो पण 6.2% पर्यंत असं काहीतरी येतो। प्लस याचा फायदा हे होतोय की हे जे प्रपोजल आहे अर्बन चॅलेंज फंडमध्ये क्वालिफाय होतील, त्या फंडमध्ये हीच रिक्वायरमेंट आहे की तुम्ही बॉन्ड उभारून जर काही काम केलं तर त्या कामाच्या जी कॉस्ट आहे प्रोजेक्ट कॉस्ट त्याच्या 25% निधी आपल्याला देणार। तो पण आपला प्रस्ताव आता सादर केलेला गेला आहे आणि त्याची गाईडलाईन्स फायनल होईल मार्च पर्यंत आपल्याला काहीतरी याचा निधी वितरित करतो। तर तसा जर पाहिला तर मात्र इंटरेस्ट फ्री लोन झाला आहे। मग बँकेचा लोन तसं झालं नसतं कारण की त्याच्यात इन्सेंटिव्ह मिळत नाही, खास करून तो सुरुवातीचे जे इन्सेंटिव्ह सांगतो। आणि राहिला परत वेगळा विषय